जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सोळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी कृती समितीचा आक्रोश मोर्चा। सोळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी गुरुवार इचलकरंजी सोळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने घागर व आक्रोश मोर्चा काढण्यात आला। निवासस्थान परिसरात मोर्चा ऐवल्यानंतर त्याच ठिकाणी ठिय्या मारत आंदोलनकारांनी आमदार खासदार यांच्या विरोधात मडकी फोडत व जोरदार शंखध्वनी करत संताप व्यक्त केला। तसेच जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। तर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू व्हावी यासाठी शुक्रवार 27 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत महात्मा गांधी पुतळे येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा समितीच्या वतीने करण्यात आली। दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आवाडे यांच्या निवासस्थानी सुद्धा मोठ्या प्रमाणात समर्थक जमले होते। तर महिला मेळाव्यात सोळकुडचं पाणी आणणार कोण, अण्णाशिवाय हाय कोण अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। इचलकरंजी शहरासाठी शासनाने मंजूर केलेले सोळकुड दूधगंगा पाणीपुरवठा योजना नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे रखडली आहे। या योजना होऊ नये म्हणून व्हावी म्हणून दोन्ही बाजूने आंदोलने छेडली जात आहेत। या योजनेसंदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी 16 ऑगस्ट 2023 रोजी राजीव गांधी भवन येथे सर्वपक्षीय व्यापक मेळाव्यापासून आज अखेर इचलकरंजीकरांना पाणी मीच देणार, सोळकुड योजनेची अंमलबजावणी मीच करणार अशी घोषणा केल्या व आश्वासनं दिली आहेत। प्रत्यक्षात या प्रश्नी आवाडे यांच्याकडून व त्यांच्या माध्यमातून काही घडलेले नाही। जाहिरातीत दिलेल्या आश्वासनाचा आवाडे यांनी भंग केला असून राजकीय सोय व आगामी निवडणूक नजरेसमोर ठेवून आवाडे यांनी सोयीस्कर भूमिका घेतली आहे। त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी या मागणीसाठी इचलकरंजी सोळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानावर आक्रोश आणि घागर मोर्चा आयोजित केला होता। कॉम्रेड KL मलाबादी चौक येथून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली। तेथून शॉपिंग सेंटर मराठा मिल विकली मार्केट मार्गे मोर्चा आमदार आवाडे यांच्या निवासस्थानात परिसरात आल्यानंतर पोलिसांनी मोर्चाला रोखले। त्यामुळे त्याच ठिकाणी आंदोलकांनी मडकी फोडत शंखध्वनी करत आणि आमदार खासदारांच्या निषेधात नोंदवत जोरदार निदर्शने केली। त्यानंतर त्याच ठिकाणी ठिय्या मारला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमदार आवाडे यांच्या निवासस्थान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। पोलीस उप अधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गावबाग शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोलीस व स्वतंत्र स्ट्रायकिंग फोर्स तैनात केली होती। यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्रताप होगाडे, मदन कारंडे, शशांक बावचकर, सागर साळके, पुंडलिक भाऊ जाधव, प्रकाश मोरबाळे, राहुल खंजिरे, संजय कांबळे, सुहास जांभळे, मलकारी लवटे, स्मिता तेलनाडे, प्रियदर्शनी बेडगे, विकास चौगले आदींची भाषणे झाली। या सर्वच नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना विद्यमान खासदार आणि आमदार या दोघांनाही इचलकरंजीकरांची घोर फसवणूक केली आहे। खासदार तर निवडणूक झाल्यापासून दिसेनासे झाले आहेत, तर आमदार घोषणाबाजी करून जनतेची दिशाभूल करत आहेत। पाणी नाही तर मतदान नाही अशी भूमिका घेण्याचे आवाहन करत जोपर्यंत सोळकुड योजना कार्यान्वित होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। यावेळी सयाजी चव्हाण, उदयनसिंह पाटील, नितीन कोकणे, वसंत कोरवी, बजरंग लोणारी, जावेद मोमीन, शिवाजी साळुंके, प्रमोद खोडे, प्रकाश सुतार, सुनीता मोरबाळे, रुपाली कोकणे, सुषमा साळुंके, ज्योत्स्ना भिसे, अवधूत वाडेकर, मुकुंद माळी, युवराज शिंगाडे, मच्छिंद्र नगारे, प्रकाश बरकाळे आदीसह नागरिक विशेष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह ही योजना मंजूर झाली आणि ही योजना ज्यावेळी मंजूर झाली त्या मीटिंग मध्ये ऑनलाईनच्या बैठकीमध्ये प्रकाश आवाडे स्वतः सहभागी होते। बैठक संपन्न झाली, पाणी योजना मंजूर झाल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं। तिथनं तातडीनं उठून इचलकरंजीत येऊन पत्रकार परिषदेत घेऊन सांगितलं की ही योजना पाणी योजना आम्ही मंजूर केली म्हणून। हे श्रेय घेण्यापुरतं, सांगावा करण्यापुरतं प्रकाश आवाडेंनी या योजनेचा वापर केला। परंतु आपण गेल्या 4 वर्षामध्ये बघतोय, खास करून गेल्या 1.5 वर्षापासून सातत्यानं आपण इचलकरंजी शहरामध्ये आंदोलनाचं काम देतोय आणि या प्रत्येक प्रश्नावेळी ज्या ज्यावेळी मिटिंग लागेल, ज्या ज्यावेळी या प्रश्नावर चर्चा होईल त्यावेळी शुद्ध पेयजल मंजूर करा, एकदा म्हणायचं 5 टाक्या पाण्याच्या टाक्या मी मंजूर केल्यात,
आणि त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. मागच्या दसऱ्याच्या वेळेला सांगितलं की 1 दिवस आड पाणी आता आजपासून सुरू होणार. पाम्पलेट छापून पत्रकातलं वाटलं, परंतु एकही दिवस सलगपणानं पाणी या ठिकाणी आलेलं नाही आपल्याला माहिती. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.